नमस्कार. नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधनशील न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नवी शहराचा झपाट्याने विकास होऊ लागला आहे. यामध्ये गटई कामगारांचाही वाटा आहे. अनेक वर्षापासून आज तागायत संघर्ष करत असणाऱ्या गटई कामगारांना न्याय मिळावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित महाराष्ट्र चर्मोद्योग कामगार सेनेचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस विनोद पाखरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नवी महापौर सुजाता सूरज पाटील यांना निवेदन दिले. नवी शहराची निर्मिती झाल्यापासून नवी क्षेत्रात गटई कामगार जागा व व्यवसाय परवाना मिळवण्यासाठी सतत प्रशासनाकडे संघर्ष व पाठपुरावा करत आहेत. मात्र त्यांना न्याय अद्याप मिळाला नाही. यासाठी महापौर यांना भेटून निवेदन दिले. जर लवकरात लवकर न्याय मिळाला नाही तर मुख्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा प्रसार माध्यमाशी बोलताना विनोद पाखरे यांनी दिला. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी विनोद पाखरे. गटई कामगार चर्मकार समाज हा विषय गेले 26 वर्षापासून प्रलंबित आहे. प्रत्येक वेळेस गटई कामगार जे रस्त्यावरती बसतात, जे गोरगरीब आहेत, ते संघर्ष करत आहेत. ऊन वारा पाऊस या सर्वांच्या म्हणजे ज्या एकदम बोलतात उन्हामध्ये बसून ते लोकांना सेवा देतात आणि त्यांचा परवाना आणि त्यांना बसण्याची जागा निश्चित करण्यासाठी वेळोवेळी आम्ही महानगरपालिका आणि आयुक्त यांच्याशी भेट घेतली. गेल्या 4-5 महिन्यापूर्वी त्यांनी आम्हाला एक आंदोलन झालं होतं. त्या आंदोलनाने आम्हाला आश्वासन दिलं की येत्या 10 दिवसामध्ये तुम्हाला तुमचे परवाने मिळतील. पण त्याच्यानंतर देखील आमची कुठे फसवणूक झालेली आहे गटई कामगारांची. त्याच्यामुळे आता हे शेवटचं पत्र आहे आणि सन्माननीय महापौर यांनी देखील सांगितलंय की यावेळेस आम्ही तुमचा विषय मार्गी लावू. पण जर हा विषय जर मार्गी लागला नाही, गटई कामगारांना जर परवाने मिळाले नाहीत, तर आम्ही मोठं अमरण उपोषणाला सर्व गटई कामगार बसणार आहेत. या सर्व गटई कामगार आणि समाज बांधवांमध्ये ज्या आमच्या समाजाच्या ज्या संस्था आहेत, जसे की संत रविदास सामाजिक संस्था नवी मुंबई, संत रविदास सेवा फाउंडेशन, महाराष्ट्र चर्मोद्योग कामगार सेना व इतर ज्या संघटना आहेत नवी मुंबई, यांनी एकत्र येऊन या लढ्यासाठी त्यांनी निवेदन दिलेलं आहे. आणि येणाऱ्या महासभेमध्ये जर हा विषय जर निकाली निघाला नाही, सर्वांना जर परवाने मिळाले नाही, तर त्याच्यानंतर उपोषणाला बसण्याची आमची तयारी आहे. आणि खूप रुद्र अवतार हा समाज जो आहे, जो आतापर्यंत शांत आहे, तो रुद्र अवतार त्याचे घेईल आणि त्यांनी जे काय त्याचे परिणाम होतील ते महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन याच्यावरती आम्ही सोडून देणार आहे. आम्ही आमचा लढा पूर्ण कायदेशीर ताकदीने लढणार आहे आणि आमचा परवाना आम्हाला भेटल्याशिवाय आता आम्ही गप्प बसणार नाही. ब्युरो रिपोर्ट, प्रबोधन दिशा न्यूज नवी. पुढील बातमीसाठी अपडेट राहा. प्रबोधन दिशा YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि आयकॉन बेल दाबा.